नमस्कार शेतकरी मित्रांनो. दररोज आपण वेगवेगळ्या पिकांवर बोलत असतो. तर आज आपण हरभरा पिकाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आता हरभरा पिकाबद्दल बोलायचा कारण असं होतं, की जेवढे काही शेतकऱ्यांसोबत आमचं काम चालतं, तर हजारो शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आम्हाला फोन केले आणि फक्त आणि फक्त घाटे अळी संदर्भातच विचारलं, की त्यासाठी काय सोल्युशन आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, की सध्या काही शेतकऱ्यांकडे काही दिवसांपूर्वी लागवड झालेली आहे. कुठे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये प्लॉट आहे हरभरा पिकामध्ये आणि कुठे घाटे लागण्याच्या स्टेजला देखील प्लॉट आहे किंवा कुठे-कुठे फुगवण देखील चालू आहे. आणि ह्या सर्व स्टेजमध्ये घाटे अळीची समस्या ही इक्वली असते किंवा त्रासदायक असते. तर आता थोडक्यात आपण समजून घेऊया. घाटे अळी म्हणजे नेमकं काय असते आणि तिचं कसं सगळं ती आपल्या पिकाला अडचण देत असते. तर शेतकरी मित्रांनो, घाटे अळीचा जो पतंग असतो, म्हणजे फिक्कट पांढऱ्या रंगाचा आणि असे त्याच्या पंखावर ब्लॅक स्पॉट असलेल्या प्रकारे अशा प्रकारे तो पतंग असतो. आणि ह्या पतंगाची मादा प्रजननानंतर जवळपास 150 ते 300 अंडी कोवळ्या पानांवर, जसं आता तुम्ही इथे बघू शकता, कोवळ्या पानांवर ती अंडी घालते आणि ह्या 150 च्या 300 अंडींमधनं साधारणतः 6-7 दिवसानंतर फिक्कट पांढऱ्या रंगाच्या छोट्या बारीक अळ्या बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर ह्या लागलीच आपल्या पिकावर हल्ला करतात. पुढील 20 ते 25 दिवसात जवळपास 4 ते 5 सेंटीमीटर लांबीची कधी-कधी ही अळी होऊन जाते आणि ह्या तिच्या 20-25 दिवसाच्या कारकिर्दीत पानं असू द्या, त्याच्यानंतर बारीक नाजूक साल असू द्या, त्यानंतर घाटे असू द्या, फुलं असू द्या, कळ्या असू द्या, जे काही समोर येईल ते सगळं ती खाऊन फस्त करते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, अगदी घाट्यामध्ये देखील ती मध्ये शिरून तोंड खुपसून मधलं आपला बी खाऊन टाकते किंवा आपला हरभरा ती खाऊन टाकत असते. म्हणजे याचा अर्थ, की हे थोडंसं जर कॅल्क्युलेशन करून बघितलं, तर तिच्या पूर्ण कारकिर्दीत एक सिंगल अळी जवळपास 25 ते 30 आणि कधी-कधी 40 ते 50 पर्यंत देखील दाणे खाऊन टाकते. म्हणजे थोडक्यात 7 ते 8 ग्रॅमपर्यंत देखील आपल्याला नुकसान एक सिंगल अळी करू शकते. आणि विचार करा, एक सिंगल मादा आहे. तिने 150 ते 300 अंडी दिली आहे आणि ते सगळ्या अळ्या एवढा प्रादुर्भाव करत आहे आणि एवढ्या प्रमाणात ते आपलं नुकसान करू शकतात. म्हणजे जर उत्पन्नाचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, तर 40% पर्यंत देखील नुकसान आपल्याला हरभरा पिकामध्ये ही घाटे अळी करू शकते. आता यामध्ये एवढं होऊन थांबत नाही. तर तिची लाईफ सायकल कंप्लीट झाल्यानंतर ती जसं आता मुळांच्या जवळपासची जी काही नरम माती असते, तर नरम मातीच्या इथे 5-10 सेंटीमीटर पर्यंत ती खाली जाऊन मातीच्या खाली जाऊन मातीचंच आवरण करून कोशमध्ये ती सुप्त असत राहते आणि पुढच्या 15 दिवसात परत प्रौढ पतंग बाहेर पडतो. म्हणजे जर हरभरा पीक असेल, तर हरभरा पिकाच्या एकूण लाईफ सायकलमध्ये जवळपास 2 ते 3 वेळेस तिची लाईफ सायकल कंप्लीट होते. म्हणजे एकाच वेळेस तर होत नाही, तर पूर्ण शेवटपर्यंत 2-3 त्यांच्या पिढी आपल्या या एका पिकामध्ये येऊ शकतात. म्हणजे एवढं त्रासदायक हे आहे. मग आता यासाठी उपाययोजना काय? तर यासाठी उपाययोजना म्हणजे सुरुवातीपासूनच आता खरं तर या स्टेजला हे थोडंसं लेट झालंय, पण मग सुरुवातीपासूनच आपण नांगरणी चांगली केली पाहिजे. ऊन चांगलं दिलं पाहिजे. म्हणजे त्यांचे जर कोश असतील, तर ते बाहेर पडतील उन्हात, तर ते नष्ट होतील. तसेच जर आपले हरभरा पिकाचे प्लॉट असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला झाडापासून 1-1.5 फूट किंवा 2 फूट उंच असे आपल्याला टी आकाराचे आपण काही स्टँड्स लावले पाहिजे, म्हणजे लाकडाचे किंवा बांबूचे, की जेणेकरून तिथं पक्षी बसतील आणि त्यांना जर त्या अळ्या किंवा कोश किंवा किडी काही दिसलं, तर ते त्याला फस्त करतील. हे आपण एक करू शकतो. त्यानंतर जमिनीमधलं कंट्रोल करण्यासाठी आपण स्पेशल आपलं पॅराफिटचं जे आहे, ते प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही पद्धतीने आपण ते वापरू शकतो. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बायोबिटरचा वापर कमीत कमी 2 ते 3 वेळेस या पिकामध्ये केला पाहिजे. आता बायोबिटर का बरं? तर बायोबिटर हे प्रॉडक्ट कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने हरभरा पिकाला किंवा कुठल्याही इतर पिकाला आतून बाहेरून कडू करतं. म्हणजे मुळांपासून शेंडाच्या टोकापर्यंत तो आतमध्ये आणि बाहेर दोन्ही पद्धतीने कडू करतो. मग जेव्हा एखादी मादा प्रजननानंतर अंडी देण्यासाठी येते, तेव्हा जेव्हा ती फीड करते किंवा याच्यावर खाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा कडू लागल्यामुळे एकतर ती फीड करत नाही, त्यामुळे तिथून ती उडून जाते किंवा तिथे ती अंडी देखील टाकत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो एक तीर
दो शिकार या पद्धतीने किडींचा प्रादुर्भाव म्हणजे त्या पतंगाचा प्रादुर्भाव देखील होत नाही आणि तिच्या अंडी देखील तिथे येत नाही. आणि जेव्हा अळी बाहेर पडते आणि अळी बाहेर पडल्यानंतर तिला कंटिन्युअसली खाण्यासाठी लागत असतं आणि अशा वेळेस जर पीक आपण बायोबिटरचा वापर केलेला असेल, तर त्याच्यावरती अळी खात नाही. बायोबिटर हे कीटकनाशक नाहीये, पण ते खूप चांगलं रिपेलंट म्हणून काम करतं. मग अशा पद्धतीने आपण कमीत कमी 2 ते 3 फवारणी बायोबिटरच्या कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा जे काही खते, औषधे आपण देणार आहोत, तर त्यासोबत आपण घेऊ शकतो. धन्यवाद. तर बायोबिटर हे प्रॉडक्ट कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने हरभरा पिकाला किंवा कुठल्याही इतर पिकाला आतून बाहेरून कडू करतं. म्हणजे मुळांपासून शेंड्याच्या टोकापर्यंत तो आतमध्ये आणि बाहेर दोन्ही पद्धतीने कडू करतो. मग जेव्हा एखादी मादा प्रजननानंतर अंडी देण्यासाठी येते, तेव्हा जेव्हा ती फीड करते किंवा याच्यावर खाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा कडू लागल्यामुळे एकतर ती फीड करत नाही. त्यामुळे तिथून ती उडून जाते किंवा तिथे ती अंडी देखील टाकत नाही. म्हणजे जे आपण म्हणतो एक तीर दो शिकार या पद्धतीने किडींचा प्रादुर्भाव म्हणजे त्या पतंगाचा प्रादुर्भाव देखील होत नाही आणि तिच्या अंडी देखील तिथे येत नाही. आणि जेव्हा अळी बाहेर पडते आणि अळी बाहेर पडल्यानंतर तिला कंटिन्युअसली खाण्यासाठी लागत असतं आणि अशा वेळेस जर पीक आपण बायोबिटरचा वापर केलेला असेल, तर त्याच्यावरती अळी खात नाही. बायोबिटर हे कीटकनाशक नाहीये, पण ते खूप चांगलं रिपेलंट म्हणून काम करतं. मग अशा पद्धतीने आपण कमीत कमी 2 ते 3 फवारणी बायोबिटरच्या कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा जे काही खते, औषधे आपण देणार आहोत, तर त्यासोबत आपण घेऊ शकतो. धन्यवाद.